नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची शिक्षक भरतीचे जे काही पेपर बाकी आहेत टेट परीक्षेचे, या विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. कारण की मित्रांनो, 30 तारखेला दुसऱ्या शिफ्टमध्ये जो काही मी पेपर दिला, त्या अनुभवातून मी या ठिकाणी तुम्हाला माझा अनुभव शेअर करणार आहे. जेणेकरून मित्रांनो 100% तुम्हाला याचा फायदा होईल. आणि हा मित्रांनो एक मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज 2 ते 3 वाजेपर्यंत मी जो शिफ्टला जो काही पेपर दिला त्या शिफ्टमध्ये मराठी, त्याच्यानंतर गणित, बुद्धिमत्ता यावर कशा स्वरूपाचे प्रश्न होते यावर मी एक PDF बनवणार, त्यावर मित्रांनो एक व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा व्हावा. आता मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आपला छोटा असणार आहे, परंतु 10 ते 12 मार्काचा 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. यामध्ये मित्रांनो वेळ कसा वाचवायचा हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आणि वेळ वाचवत असताना आपण कोणते प्रश्न स्किप केले पाहिजे आणि कोणत्या प्रश्नाला आपण वेळ दिला पाहिजे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आता मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच की ज्या विद्यार्थी मित्रांचा पेपर बाकी आहे त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा आणि त्यांना कुठेतरी चांगला स्कोर येऊन त्यांना या ठिकाणी शिक्षक म्हणून जॉब या ठिकाणी मिळावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मित्रांनो हा मी व्हिडिओ बनवत आहे. तुमचे 10 ते 12 मार्क 100% वाढतील याची गॅरंटी मी घेतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया. पहा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हा पेपर सोडवता त्यावेळेस मित्रांनो याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला मराठी, त्याच्यानंतर गणित, इंग्लिश आणि काही कॅम्प्युटरचे 2-3 क्वेश्चन विचारले जातात. हे मध्ये क्वेश्चन तुम्हाला येत आहेत. तर अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? तर पहा मित्रांनो, सर्वप्रथम जर पाहिलं तर 150च्या पुढचे जे काही प्रश्न आहेत हे थोडेसे तुलनात्मकदृष्ट्या सोपे प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे होतो काय, तर विद्यार्थी 150च्या अगोदर जे काही प्रश्न अवघड तुम्हाला मधल्या लेवलमध्ये टाकलेले आहेत तर यावर तुम्ही जास्तीत जास्त वेळ देता. त्यामुळे सोपे क्वेश्चन तुमच्या या ठिकाणी चुकून जातात. म्हणजे सोपे क्वेश्चनला जर तुम्ही टुक्का जर मारला तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मेरिटमधून बाहेर जाऊ शकता, लक्षात ठेवा. त्यामुळे जास्तीत जास्त आता टेट परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मित्रांनो मीडियम लेवल आणि जे की तुमचे सोपे प्रश्न आहेत तर ह्या 2 प्रश्नांना जास्तीत जास्त वेटेज तुम्ही देणं गरजेचं असणार आहे. कारण की अवघड प्रश्न सर्वांचेच चुकणार आहेत वेळेच्या अभावामुळे. कारण की यामध्ये काही पझल तुम्हाला 3 पझल विचारले जात आहेत. या 3 पझलमध्ये 2 पझल तुमच्या मीडियम लेवलचे आहेत आणि 1 पझल थोडीशी अवघड वेळ खाणारी. त्यामुळे मग तुम्ही त्या तिन्ही जर पझलपैकी 2 चांगल्या सोडवल्या, 1 पझलला जर थोडंसं स्किप करण्याचा प्रयत्न जर केला, जर तुम्हाला जर ती जमत असतील तर ठीक आहे. परंतु मित्रांनो 1 पझल मित्रांनो तुमची वेळ खाणार आहे. त्यामुळे या पझलकडे दुर्लक्ष करून पुढे चालण्याचा प्रयत्न करा. आता राहिला प्रश्न मित्रांनो मराठीचा. मराठीमध्ये तुम्हाला आउट ऑफ स्कोर येऊ शकतो. मराठी अतिशय सोपी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ग्रामर, मराठीमध्ये ग्रामर विचारलं जात नाही. विरुद्धार्थी शब्दाचे 2 जोड्या विचारल्या जातात, समानार्थाची 1 जोडी विचारली जाते आणि मनीवर मित्रांनो 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. आणि मनी सुद्धा अतिशय सोपे आहेत, वाक्यामध्ये विचारले जातात. म्हणजे वाक्य दिलं जाते की भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा पराभूत केला, मग खालीलपैकी पराभूत केला याला अंडरलाईन करतात आणि मग खाली त्याच्यापैकी मन विचारतात की पाणी पाजलं, धूळ चारली, अशा स्वरूपामध्ये. म्हणजे एकदम इझी आहेत ते, कटून तुम्हाला 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि असं होतं, मला एक वाक्य असं आलं होतं की राणींनी तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला गेली आणि फिरायला जात असताना तिने एका ठिकाणी चोरी केली आणि तिचा आळ दुसरीवर लावला आणि तीच या ठिकाणी वरचढ होऊन दुसऱ्याशी सांगते की मी चोरी केलीच नाही. म्हणजे चोरावर मोर, अशा स्वरूपाचे. म्हणजे मन ही यासाठी कोणती मन लागू होईल, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. आणि नॉन व्हर्बल मित्रांनो, नॉन व्हर्बलकडे दुर्लक्ष करा. नॉन व्हर्बल तुम्ही या ठिकाणी काय होतं, नॉन व्हर्बल मित्रांनो तुम्ही सुटू शकते, परंतु नॉन व्हर्बल हे तुमचं वेळ खाऊ शकतो आणि तुमच्यासाठी वेळ हा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. कारण की मित्रांनो माझ्या बाजूला जी काही एक मॅडम होती त्या मॅडमनं मित्रांनो जवळपास 15 क्वेश्चन त्या मॅडमचे सोडवायचे राहिले. म्हणजे त्या मॅडमनं 85 क्वेश्चन सोडवले, बाकीचे 15 क्वेश्चन तिला सोडवण्यासाठी वेळ भेटला नाही. असं जर झालं तर मित्रांनो तुम्ही मेरिटमधून बाहेर पडण्याची शक्यता दाट असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा वेळ जास्तीत जास्त वाचवण्यासाठी जे की तुमचे सोपे क्वेश्चन आहेत ते सोपे क्वेश्चनला फास्ट सोडवत चला आणि जे क्वेश्चन तुम्हाला अवघड आहेत त्या अवघड क्वेश्चनला मित्रांनो 2 किंवा 3, म्हणजेच काय करा की तुम्ही 2 ते टुक्के मारायचे जर ठरलं तुमचं, तुम्हीचं जर असं विचार जर असेल की मला 4 मारायचं तर 4 ते 4च मारा. असं करू नका 1चं 2 मारलं, 2चं 3 मारलं, 3चं 4 मारलं. असं जर केलं तर मार्क येणार नाही. हा एक फंडा लक्षात ठेवा. यावरून तुमचे 100% 5 ते 6 मार्क वाढण्यासाठी मदत होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्न मानसशास्त्रामध्ये विचारले जातात, हे प्रश्न अतिशय सोपे प्रश्न आहेत. यामध्ये 4 ऑप्शनपैकी 2 ऑप्शन डायरेक्ट कटणारे आहेत आणि या 2 पैकी 1 मध्ये तुमचं 100% उत्तर तुमचं येऊ शकतं, लक्षात ठेवा. प्रश्न असे विचारले जातात की तुमच्या वर्गामध्ये एक मनीष नावाचा विद्यार्थी खोडकर आहे, तो वारंवार सुद्धा त्याला सांगून सुद्धा तो खोड्या सोडत नाही. तर शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल, मग पहिलं ऑप्शन त्याच्या वडिलाला सांगाल, दुसरा ऑप्शन त्याला शाळेतून काढून टाकाल, तिसरा ऑप्शन त्या विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा कराल आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे की त्या विद्यार्थ्याचं मानसिकता समजून त्याला शिक्षक म्हणून तुम्ही व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करणार. म्हणजे पहा तुम्ही डायरेक्ट आन्सर तुमचं त्याचं या ठिकाणी लिहू शकता. म्हणजे असे प्रश्न आहेत की जे प्रश्न तुम्हाला मार्क देऊन जातील. या प्रश्नाकडे जास्तीत जास्त लक्ष
द्या, हा माझा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सल्ला असेल. तर मित्रांनो, आता गणितचे प्रश्न कसे होते, गणितसुद्धा सोपं विचारले जाते, मराठीचे प्रश्न कसे होते यावर मी सांगण्याच्या ऐवजी मित्रांनो मी एक PDF बनवतो. जवळपास मित्रांनो आता मला जसे जसे आठवतील त्या प्रश्नाची मी PDF बनवेल, ॲक्युरेट प्रश्न बनवण्याचा मी प्रयत्न करेल. लक्षात ठेवा, मला गणिताचे प्रश्न जवळपास 5 ते 6 आठवतात. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे सुद्धा 4 ते 5 प्रश्न आठवतात. मराठीचे सुद्धा 9 ते 10 प्रश्न आठवतात आणि मानसशास्त्राचे सुद्धा मित्रांनो मला जवळपास 10 ते 15 क्वेश्चन या ठिकाणी आठवतात. तर यावर आधारित मी एक PDF बनवेल आणि 2 वाजेपर्यंत मित्रांनो मी तुम्हाला 100% हा व्हिडिओ बनवून देईल. याचं कारण असं की मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याचे पेपर बाकी आहेत आणि माझी सुद्धा इच्छा हीच आहे की ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहेत त्यांना काहीतरी थोडाफार आपल्या चॅनलच्या माध्यमातून फायदा व्हावा, आपले एक मित्र मैत्रिणी म्हणून त्यांना एक चांगल्या प्रकारे पेपर जावा आणि त्यांची सुद्धा इच्छा पूर्ण व्हावी, ही एक मित्रांनो सद्भावना डोळ्यासमोर ठेवून मी पुढचा व्हिडिओ बनवत आहे. त्यामध्ये मित्रांनो मला आता जवळपास PDF बनवण्यासाठी 1 ते 1.5 घंट्याचा वेळ लागू शकतो आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ तुमच्यासाठी 100% बनवेल आणि 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल, याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. कारण की मित्रांनो, पेपर सोडत असताना बिलकुल तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ नका. पेपर आरामशीर सोडवा, मी हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. पेपर मित्रांनो व्यवस्थित सोडवा. पहिल्यापासूनच एक डोक्यामध्ये माइंडमध्ये सेट करा की जे क्वेश्चन अवघड आहेत ते क्वेश्चन मला स्किप करायचे म्हणजे त्याला टुक्के मारून चला. लक्षात ठेवा, त्याला टुक्के स्किप मारण्यासाठी वेळ भेटत नाही. आता काही विद्यार्थी काय करतात की जो क्वेश्चन अवघड असेल तो क्वेश्चन सोडून देतात, स्किप करतात, टुक्के न मारता काहीच न मारता पुढे निघून जातात. मग पुढे निघून गेल्याच्या नंतर मित्रांनो मागे येण्यासाठी वेळ भेटत नाही. लक्षात ठेवा, मागे येण्यासाठी वेळ भेटत नाही. त्यामुळे माझा तरी सल्ला तुम्हाला हाच असेल की क्वेश्चन स्किप करण्याची ऐवजी क्वेश्चनला टुक्का मारून समोर चला. क्वेश्चनला स्किप करण्याची टुक्का मार, कारण की एकदा समोर गेल्याच्या नंतर तुम्हाला मागे येण्यासाठी वेळ भेटत नाही. त्यामुळे मित्रांनो तुमचं लॉस होऊ शकतो. हा तुमचा लॉस होऊ नये हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मित्रांनो मी माझा अनुभव या ठिकाणी तुमच्यासमोर शेअर केला. आता अनुभव तुम्हाला जास्त सांगण्याच्या ऐवजी मित्रांनो प्रश्न कशा स्वरूपाचे होते यावर मी PDF बनवेल आणि मित्रांनो तशाच स्वरूपाचे ॲक्युरेट प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की 2 ते 2:30 वाजेपर्यंत करेल. कारण की ज्या विद्यार्थ्याचे पेपर बाकी आहेत त्या विद्यार्थ्यांना 100% याचा फायदा होईल. 10 ते 15 मार्क तुमचे वाढण्यासाठी मित्रांनो नक्की मी या चॅनलच्या माध्यमातून मदत करेल आणि मित्रांनो जे प्रश्न जशा स्वरूपाचे तेच प्रश्न मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. ज्या विद्यार्थ्याचे 30 तारखेला दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर होता तर त्या विद्यार्थ्यांनी मला व्हिडिओमध्ये खाली नक्की सांगावं की खरोखर जसे अशा स्वरूपाचे प्रश्न होते किंवा नाही. तर चला मित्रांनो, 2 वाजता मी तुम्हाला PDF बनवून जवळपास एक सार प्रश्नाचा कसा होता तो मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधून काय होणार आहे. तर मित्रांनो इनइक्वालिटीचे सुद्धा प्रश्न तुम्हाला अतिशय सोपे येत आहेत. त्यामुळे मी संपूर्ण जे सोपे क्वेश्चन आहेत का हे सोपे कशा पद्धतीचे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून मित्रांनो तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि कॉन्फिडन्स लेवल वाढल्याच्या नंतर ऑटोमॅटिक मित्रांनो तुमचा स्कोर या ठिकाणी वाढण्यासाठी मदत होईल. तर चला मित्रांनो या ठिकाणी थांबूयात. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मला नक्की सांगा की प्रश्नचे PDF बनवून मी तुमच्यासाठी व्हिडिओ टाकू किंवा नाही. तर मित्रांनो या ठिकाणी थांबूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला चांगला पेपर जाईल, चांगल्या प्रकारे मित्रांनो पेपर सोडवा, कुठल्याही प्रकारे टेन्शन या ठिकाणी घेऊ नका. या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद. टेक केअर, बाय बाय.